सिंधुदुर्गाचे अजातशत्रू असे नेतृत्व आहे. विरोधी पक्षही त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा आदरयुक्त दरारा आहे. तसेच विरोधी पक्ष नेते व उबाटाचे सिंधुदुर्गातील नेते मंडळी अधूनमधून लपून छपून भेटही घेत असतात. हे सिंधुदुर्गाच्या जनतेला सर्वश्रुत आहे आणि म्हणून मंदारकेनी सारख्या लोकल पदाधिकाऱ्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार करू नये. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आपले महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व व प्रभावी नेतृत्व माननीय नारायणराव राणे, सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय निलेशजी राणे यांच्याशी समन्वय साधून ह्या सिंधुदुर्गाचे पालकत्व म्हणून खंबीरपणे काम करतायत. हे विरोधकांना सलगतंय. याचं कारण नजीकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटाचा झालेला दारुण पराभव सातत्याने त्यांना सलगत आहे. संपूर्ण सिंधुदुर्गात सुमारे 1,25,000च्या मताधिक्याने माननीय नामदार नारायणराव राणे विजयी झाले व हा संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला. आजपर्यंत दहशतवादाच्या बाता मारून मतदारांच्या भावनेशी खेळून खोटा आभास निर्माण केला हे जनतेने दाखवून दिले. म्हणून तळपायाची आग मस्तकाला भिडल्याने उबाटा सेनेच्या स्थानिक लोकल पदाधिकाऱ्यांना पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढण्याचा केविलवाणी प्रयत्न आमदार वैभव नाईक करत आहेत. या पाठीमागचा मास्टर माइंड आमदार वैभव नाईक हेच आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागल्याने उबाटाची पाळंमुळं उद्ध्वस्त झाल्याने सिंधुदुर्गामधून पालकमंत्री सारख्या प्रामाणिक पक्षाशी एकनिष्ठ गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असलेल्या नेत्यावर शिंतोडे उडवण्याचे केविलवाणी धडपड उबाटा सेना पदाधिकारी करत आहेत. जिल्ह्याची राजधानी म्हणजेच कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग याच ठिकाणी हा जो जनता दरबार घेण्याचं कारणच मुळे असं आहे की जसं जिल्हा नियोजनाच्या वेळी जशी कलेक्टर, प्रांत, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी म्हणजे अधिकारी वर्ग, प्रत्येक तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित ठेवून तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र वेळ दिला होता. त्याचं कारणच मुळीच तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी होतं. गोरगरीब जनतेला आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होतं. प्रश्न मार्गी लावणे तसेच येत्या आठवड्यात उर्वरित कामाचा आढावा
घेऊन किती प्रश्न मार्गी लागले, किती प्रलंबित राहिले, ते प्रलंबित प्रश्न 100% सोडवण्यासाठी पालकमंत्री यांनी आढावा बैठकही येत्या आठवड्यात लावलेली आहे. 28 सप्टेंबर. आणि म्हणूनच ह्या गोष्टीमुळे तिळपापड झालेला उबाटा नेतृत्व हतबल झाले आहे. गेली 10 वर्ष वैभव नाईक, विनायक राऊत खासदार माजी यांना जनता दरबार लावणं शक्य झालं नाही. गोरगरीब जनतेचे प्रश्न कधी मार्गी लावले नाही. मतदारांनी आपल्याला निवडून दिलं, त्या मतदारांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ नाही, का नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही. आणि म्हणूनच जाणीवपूर्वक आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनता दरबार लावण्याचा प्रयत्न केला नाही. आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही, अशी अवस्था या आमदार व खासदारांची झालेली आहे. आता मंदारकेनी हे जे काय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून जे काही प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित केले, गेली 5 वर्ष मालवण नगर परिषद सत्तेमध्ये नगराध्यक्ष आहेत, त्यांची स्वतःची बॉडी आहे. आमदार आहेत, खासदार होते 10 वर्ष. तुमच्याच कालखंडामध्ये निविदा प्रक्रिया झाली, दारही तुमचाच. काम करत नाही अशी ओरड करायची, त्यासाठी लागणारा निधीची त्या ठिकाणी नियोजन नाही. त्यावेळी निधीचं जर नियोजन केलं असतं तर हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं असतं. दुसऱ्याच्या माती कापर फोडणं हे सरळ सोपं असतं, परंतु आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करायला द्यायचं नाही. सत्तेत होता, नगराध्यक्ष तुमचा होता, बॉडी तुमची होती, आमदार तुम्ही होता, राज्यस्तरीय सत्ताही तुमची होती. मग तुम्ही निधी का आणला नाही याचं सर्वप्रथम उत्तर द्या. हे काम कोणीही रोखलेलं नाही आहे. तुमच्या अकार्यक्षमतेमुळे त्या ठिकाणी काम हे प्रलंबित राहिले. असेच अनेक सांगाडे गेल्या 5 वर्षामध्ये मी सातत्याने या संदर्भाचं मी प्रत्येक वेळी मी माझ्या याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये असू देत की इतर माध्यमातून असू देत सांगत आलो आहे की त्या 5 वर्षामध्ये उबाटा नगराध्यक्षसहित सदरील बॉडी, आमदार, खासदार यांनी एकही मालवण शहरात प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. जे एसटी स्टँडवरचं जे काय मल्टिप्लेक्स करत होते, एसटी स्टँड विथ मल्टिप्लेक्स अशी मोठी सिंह गर्जना केलेली होती, पण त्याची काय अवस्था, त्या ठिकाणी सुद्धा नीती नाही. काम अपूर्णावस्थेत ते आता रखडत पडलंय, त्याचे सांगाडे आता मोडायला आले. साधं या आमदारांना त्या ठिकाणी एसटी स्टँडवर लोकांना जाण्यासाठी टॉयलेटची सुविधा सुद्धा उपलब्ध करता आलेली नाही. या आमदारांकडनं ह्या कुडाळ मालवण मतदारसंघातून काय अपेक्षा ठेवणार जनता? ती अवस्था जाऊन बघा. एसटी स्टँडची काय दयनीय अवस्था झालेली आहे. नगरपालिकेचे काही ठिकाणी जी काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पे आणि यूज तत्वावर, त्यांची अवस्था बघा. बंदर जेटीवर जा, पिंपळपारवर जा, काय अवस्था झालेली आहे ती बघा. तुम्हाला कोणी अडवलं होतं विकास कामं करण्यास याच्याबरोबर? कारण तुमची तशी कुवतही नाही आहे. कारण निधी आणणं एकमेव फक्त नारायण राणे साहेब करू शकतात आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण. कोट्यावधी रुपयाचा निधी आणावा लागतो, त्यासाठी धमक लागते कॅबिनेटमध्ये. ती धमक तुमच्यामध्ये नाही. गेली 10 वर्ष निवडून आलात पण साधी मंत्री झालात नाही.
आणि म्हणून या मालवण कुडाळ मतदारसंघाला गेली 25 वर्ष तुम्ही मागे नेलात. त्यामुळे आता तुमचं एकंदरीत हे सगळं दिसायला लागलंय. जशी खासदारांची गत झाली तशीच येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वैभव नाईका यांची तीच अवस्था होईल. कारण त्यांनी विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातनं, धोरणात्मक कामाच्या दृष्टिकोनातनं एकही काम केलेलं नाही आहे, ना जनतेच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे जनता त्याला जागा दाखवणार आणि सन्माननीय निलेश राणे हजारोच्या मतांसंख्या आहे तो 50,000पेक्षाही जास्त मताधिक्याने विजयी होतील असं ह्या ठिकाणी माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे. प्रोजेक्ट नगरपालिकेचे आहेत ती परिस्थिती तीच आहे. आधी भाजी मंडई आहे. आता भाजी मंडईमध्ये गेले 5 वर्ष झाली, 5 वर्षापूर्वी निविदा प्रक्रिया झाली. तुम्हाला कोणी रोखलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी? का त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केला नाही? ही जबाबदारी कोणची? एक आमदार म्हणून किती वेळा नगरपालिकेत आलात, किती वेळा आढावा घेतलात, विकासात्मक कामासंदर्भातचा आढावा किती वेळा तुम्ही घेतलात, किती वेळा सीओना भेटलात? नुसतं भेटायचं, सीओना गुजूगुजू करायचं, निघून जायचं. धमक लागते, नेतृत्वामध्ये ती धमक लागते. ती आमचे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि पालकमंत्र्यांमध्ये आहे. ही धमक नाही आहे तुमच्यात. नजीकच्या काळामध्ये समजून जा काय परिस्थिती होईल. आणि पराभव आपला अट्टळ आहे. आणि म्हणूनच चलता दरबार सारखा हा दरबार जो पालकमंत्री भरवतायत, लोकांना एक प्रकारची संधी देत आहेत, लोकांचे प्रश्न मार्गी लावतायत, अधिकारी वर्गांना जे आहे त्यांना धारेवर धरतायत. अधिकारी वर्ग सुद्धा काम चुकारपणा करत होते, परंतु पालकमंत्री कोणाला पाठीशी घालत नाहीत. आणि ते त्यांच्याकडनं उद्या आढावाच्या मीटिंगमध्ये 100% काम पूर्ण करतील आणि या संपूर्ण सिंधुदुर्गाला एक नवीन दिशा देतील असं माझं या ठिकाणी स्पष्ट आहे.